योगायोग असा की बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या रायगडाचं दर्शन हे झालंच. नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. माझ्या आयुष्यातली ही दुसरी वेळ आहे की घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडे पुन्हा एकदा गाडी दिली. आता जायचंच एवढं लांब होतं का म्हणलं गाडीला जरा हलूनच डिझेल भरावं सगळं. रात्रीचा सगळा प्रवास स्किप करून आम्ही डायरेक्ट पोहोचलो रायगडाच्या पायथ्याशी, कारण की गाडीच तुमचा भाऊ चालत होता. टकमक टोकाची लईच वेळा व्हिडिओ काढली बरं का, पण मी आतापर्यंत या टकमक टोकावर कधीच गेलो नाही. रायगडावर येण्याची माझी ही तिसरी वेळ आहे, पण मी तिसऱ्या वेळेलाही पायपायत चाललोय आणि हे सगळे एवढे जोशात आहेत ना, यांना माहितच नाही की वर जायची खरी गंमत काय असते. तरी मी यांना आधीच खाली सांगितलं होतं की आपण थोडासा विचार करूया आणि रोपवेने जाऊया. वाटतच आम्हाला काय आमचे पूर्वज भेटले, त्यांना हाय बाय करून आम्ही आमची मोहीम चालू ठेवली. याला कोणी ब्लॉगर बनवलं काय माहिती, थोडं चढलं का सारखा कॅमेरा बाहेर काढायचं. बराचसा टप्पा पार केल्याच्या नंतर थोडा आराम केला, कारण की ना आम्हाला मेन गेट दिसला होता. तो फक्त दिसला होता, तिथवर जायची पण आमच्यात हिंमत नव्हती. पण ही पोरगी बघा लय पुढं पुढं पळायची सारखी. एवढा वेळ झालेला आहे पण अजून काय आपला रायगड चढून व्हायना. मेन गेट दिसलाय खरं, पण अजून मेन गेट पर्यंत पोहोचलो पण नाहीये. फायनली इथपर्यंत आलोच आम्ही. पावसाळ्याच्या टायमिंग मधले ना हा व्ह्यू ना खरंच लय भारी असतं, जेव्हा आहे ना कवळ ऊन पडत असतं तेव्हा. या अख्ख्या ग्रुप मध्ये एकमेव अशी पोरगी की आम्हाला वाटायचं जमत नाही, पण ती पुढे जाऊन आराम करत असायची. पुढे पुढे पळती काय काय विषय काय तो पुढे पुढे पळती मग काय चालती मी पटपट तुमच्यासारखी स्लो चालती का? इकडे बघ, रोपे नको म्हणणारी. मी तर म्हटलेलं चालत जायचं आणि मी चालतीच आहे. हा चालतीच होती मंजिरी, काय चालतीच आहे. चालतीच आहे. तुझे गाड आहे. दमले काय? किती पाणी पिले जरा थांबवले. हे जरा बस थांब. अरे गाडी वाढीचं नाही ती बाबा.